सफारीला. आणि आता आम्ही चाललो आहोत हत्तीवरून जंगल सफारीला. आणि मॉब जमलेला आहे हत्तींच्या वर स्वार होण्यासाठी. आणि एवढे सारे हत्ती आहेत या काझीरंगामध्ये. क्या नजारा आहे बघा. ओ चल 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 मेरे हाथी, हाथी मेरे साथी, हाथी मेरे साथी. हॅलो हाय. जंगल सफारीला चाललेलं आहे मस्तपैकी काझीरंगाच्या. आणि 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 माझ्या भोवतना इथे येतात रिया रावळ. से हाय रेखा मॅडम. हाय मॅडम. जना मॅडम. जना मॅडम. नहीं मॅडम हाय मॅडम. भैया भैया इधर देखो. से हाय. आप यूट्यूब पे आओगे. और ये हमारा हाथी है. हाथी मेरे साथी. का नाम होगा कोडुमोनी. क्या है? कोडुमोनी. क्या है भैया हम बताइए आप. कोडुमोनी. सामने से कौन निकालेगा हाथी का? हे आमच्या बरोबर दुसरेच आमच्यासारखे छान प्रवासी हत्तीवरून चाललेले आहेत छानपैकी. आणि रेखा मॅडमने आम्हाला सांगितले बोलू नकोस तू शांत बस, नाहीतर आपल्याला प्राणी पाहता येणार नाहीत. आणि या ठिकाणी हत्तीवर बसून सकाळी आम्ही निघालेलो आहे. सकाळचे साधारण 6 वाजलेले आहेत. आता आम्ही चाललेलो आहे बघा गेंड्याच्या एकदम जवळ, जे काझीरंगाचं खूप सारं वैशिष्ट्य आहे. आणि अर्जुन दादा म्हणतो की जर आपण खाली उतरलो आणि त्याच्या जवळ गेलो ना तर तो आपल्यावरती अटॅक करणार. मोबाईल दीजिएगा, फोटो खींच देगा. चलिए है ना. जंगल सफारीतली ही आमची जीप आहे. आणि या जीपमध्ये ड्रायव्हर केलेली ड्रायव्हर हाय म्हणून ये. आणि आमच्या मागे मैत्रिणी हाय. हे निष्पर्ण झालेली झाडं जी आहेत ती उन्हाळ्याची चाहूल देतात. पण ॲक्च्युली काझीरंगामधलं आत्ताचं हवामान जर म्हणाल ना तर एकदम गारठा आहे इथे. पण झाडांनी मात्र आपला ऋतू बदललेला नाही, झाडांनी मात्र रंग बदललेला नाही, हेच या झाडांवरून दिसून येते. आणि आता पावसाळा सुरू झाला की बरोबर या झाडांना कशी पालवी होते. या प्रत्येक झाडांमधून एक छान चित्रकलेची आकृती आपल्याला नक्कीच जाणवते.